नमस्कार, मी दीपक मांडवकर आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहतोय आपल्यासोबत वसई विरार महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठे कार्य करणारे ब्रिजेशदादा पेंडा आहेत. आणि पेंडादादाच्या माध्यमातून असा विषय येतो की भारतीय जनता पक्षाचा अखंड महाराष्ट्रभर जर सत्ता असून या ठिकाणी वसई विरारमध्ये सुद्धा या ठिकाणी विरोधक म्हणून बसलेले आहेत. दादांच्या सोबत खास मुलाखतमध्ये आपण पाहूया की दादा, मी खास करून म्हणतो की महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या वतीनं प्रथमतः तुमचं मी स्वागत करतो. नमस्कार. भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सत्ता असून वसई विरार महानगरपालिकेमध्ये ते विरोधकसुद्धा आहेत. तर प्रथमतः महाराष्ट्रभर सत्ता असून सुद्धा आपल्या वतीनं आपण काय शब्द बोला? सर्वप्रथम आपले चॅनलचा मी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं चॅनल सतत मी पाहत असतो. समाजामध्ये वेगवेगळे विषय तुम्ही घेत राहतात, त्याही तुमच्या चॅनलला माझी शुभेच्छा. आणि आला आता विषय तुम्ही बघत असेल कालपासून सोशल मीडियावर 16 ऑगस्टला रविवारी हे महापालिकेला पाणीपट्टी, भटकंती कुत्रे किंवा रस्ते या सर्व विषयावर हे आवाज उचलणार किंवा आंदोलन करणार आहेत लोकांसाठी. अरे लोकांसाठी तर लोकांनी तुम्हाला 2 वर्ष अगोदर निवडून दिला ना. 2 वर्ष अगोदर तुम्हाला खासदार निवडून म्हणून दिला पालघरला, तालुक्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला निवडून दिला आणि तेव्हाही तुम्ही रडत होते आणि आत्ताही तुम्ही रडत आहे. आज तर तुमचे विरोधी पक्ष नेत्यासुद्धा इकडे बसलेला आहे, तरी तेच रडारड तुमची चालू आहे. आणि 2 वर्षात तुम्ही केला काय? खास करून भ्रष्टाचार संदर्भात जर बोलायचं झालं, भ्रष्टाचार संदर्भात सांगतो. पहिला तर 2 वर्षात यांनी काय केलं हे जनतासमोर येऊन सांगावे. आणि मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा 20 ते 25 प्रशासकीय राजवट होती तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला त्याला जबाबदार म्हणून कोण आहे? तुम्ही का राज्य सरकारला विचारणार का तुम्ही इस्तिफा द्या? आमच्या इकडे राजकीय प्रशासक राजवट होता तेव्हा भ्रष्टाचार झाला, हा हिंमत बोलायला तुम्हाला? यांना नाही आहे. यांचे मोठे मोठे काहीतरी अपघात होऊ द्या, त्यांना हे नैसर्गिक अपघात म्हणतात. वादळ फाटला, यांचे पालकमंत्री येऊन सांगतात की हा दुर्दैवी घटना आहे. अरे कसली दुर्दैवी घटना आहे? 35 वर्षात कधी वादळ नाही फाटलेला का? एक वसई विरारमध्ये झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार किंवा भ्रष्ट अधिकारी यांच्या संदर्भात काय सांगा? अरे बघा, अनिल पवार हे सर्वांना नाव माहिती आहे. जेव्हा अनिल पवार गेला तर कोणाचा राज्य सरकारमध्ये शासन होता? BJPचा होता. मग काय या लोकांनी आता BJPचे जेव्हा मंत्री आहेत किंवा संबंधित पालकमंत्री यांचा राजीनामा नाही घेतला? घ्यायला पाहिजे होता ना पालकमंत्रीला. तुम्ही इकडे एक जबाबदार पदावर बसलेले आहेत आणि एक आयुक्त येऊन एवढा भ्रष्टाचार करतोय का? तुम्ही त्याची पालकमंत्रीची तुम्ही बोललं की हकालपट्टी व्हायला पाहिजे किंवा त्याच्या विरोधात आंदोलन काय नाही केला? आज उगाच फक्त रस्त्या, गटर बघा, जे काय काम झालेलं आहे ते बहुजन विकास आघाडीने केलेलं आहे आणि येणारही काम वसई तालुक्यामध्ये बहुजन विकास आघाडीच करणार. तेच म्हणते, बहुजन विकास आघाडीचं सुद्धा कोणतं काही कर्तव्य आहे की इथल्या लोकांना आपल्याला सहकार्य करणं, त्या संदर्भात काय सांगा? कसं आहे साहेब, काम तर जेव्हा आपली हे नालासोपारा आपला क्षेत्रफळ तुम्ही बघणार 2007, 11 आणि आताचा क्षेत्रफळ जी होती तेवढीच आहे, पण लोकांची वाढ संख्या 2007 ते 11मध्ये डबल झाली, 11 ते आपण 26मध्ये चौपल झाली आहे. पण जागा तेवढीच आहे, डिपार्टमेंट तेवढाच होता, पण आप्पांनी लोकांना सांभाळला. पण आज जशी 5-5 दिवस लाईट नाही आहे, कुठेतरी ट्रान्सफॉर्मरसाठी, हे 30 वर्षात जनतेने कधी बघितलेलं नव्हतं. आज पाण्यासंदर्भात दररोजची तक्रार आहे. का? आम्ही महापौर म्हणून, आमचा महापौर बसला म्हणून आमची चुकी आहे का? अरे दररोज आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय, तुम्ही तर विरोधी आहेत. आणि जेव्हा 2024 अगोदर किंवा 25 स्थानिक स्वराज्य संस्था अगोदर हे जेव्हा विरोधक म्हणून इकडे नगरसेवकीसाठी हे प्रयत्न करत होते, तर या लोकांनी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये RTI टाकून एक भ्रष्ट उघडला. पण ते या लोकांनी आपले पोट भरायचे काम केले. थोडक्यात आपल्याला हे सांगायचं म्हणजे उद्याचं जे आंदोलन आहे ते कुठेतरी चुकीचं आंदोलन असं तुम्ही म्हणताय. यांना जर हे सांगत आहे की सत्ताधारी अधिकाऱ्याला म्हणजे सपोर्ट करत आहेत म्हणून आम्ही सत्ताधारी आणि अधिकारीच्या विरोधात आहेत, मग एवढे मोठे ब्रिज, टर्नल जेव्हा तुटतात हे कोणाच्या अंडरमध्ये असतात? हे पण राज्य सरकारच्या अंडरमध्ये असतात. तेव्हा तुम्हाला तर इकडे काय ही भूमिका घ्यायली नसते? तिकडे पण ही भूमिका घ्या ना तुम्ही. 7,000 कोटीचा आमचा टर्नल आपला पुण्याचा गेला का तुम्ही भूमिका घेत नाही? भूमिका घ्या ना. राज्य सरकार चोर आहे डायरेक्ट सांगा, मी या शब्दात बोलतो, चोर म्हणून सांगा. बघा जनता तुमच्या पाठीशी येणार की नाही येणार. पण तिकडे कसा, तिकडे नैसर्गिक आपदा हे दाखवणार. हे यांची अशी प्रथा आहे. लोकांना आता हळूहळू माहीत पडलं आहे. आता आपण बघितलं जे नीटचा एक्झामचा विषय होता दिल्लीमध्ये, यांना ना नीटचा एक्झाम ना ह्या लोकांना फक्त आपले मंत्री
आयुक्त या लोकांचे पोरांना बनवायचं आहे. एक गरीब पोरगा तिकडे शिकणार आणि एक मोठा IAS IPS अधिकारी किंवा डॉक्टर बनणार, मग त्यांना ते पोरं नको, मग त्यांना हटवायचा कसा? पेपर लीक करा, म्हणजे यांचं आयुष्य बर्बाद करा. आता लोकांना आणि यूथला दोन्ही गोष्ट समजायला आली आहे. हे काय पुढे जास्त दिन चालणार नाही. 29ला बघा वसई विरारमध्ये पण सत्ता बदलणार आणि देशामध्ये पण बदलणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपण दादा स्टुडिओमध्ये दादांच्या माध्यमातून पाहिले की भारतीय जनता पक्षाचा वसई विरारमध्ये प्रामुख्याने जो हा विरोधी पक्ष म्हणून जे काम निभवत आहेत ते प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण जनतेला तुम्हीसुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे, किंवा प्रशासकीय अधिकारी जे असतील ते भ्रष्ट असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असा सुद्धा मुद्दा. आणि उद्याचा जो मोर्चा आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी निषेध दादांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा धन्यवाद.